समर्थ रामदास स्वामींनी पदस्पर्शाने पावन झालेल्या या इमारतीमध्ये, अत्यंत पवित्र अशा या इमारतीमध्ये स्वतः समर्थांनी स्थापन केलेला मारुतराय असून, त्या काळी स्थापन केल्यानंतर सडा मारुती गावात कसा असा या ब्रह्मवृंदांनी इथल्या प्रश्न उपस्थित केला व इथल्या मंदिरावर बहिष्कार टाकला। तर आमचे पूर्वज स्वतः समर्थांकडे गेले आणि सांगितलं की असं ब्रह्मवृंदांनी प्रश्न उपस्थित केला आहे। तर ब्रह्मवृंदांचे आदेश समजून समर्थांनी सांगितलं की ब्रह्मवृंद हे आपल्याला पवित्र आहेत आणि त्यांनी जे सांगतील त्याला आपण आदेश मानून रामरायाची येथे स्थापना करावी। त्याप्रमाणे परंतु रामरायाची स्थापना कल्याण माझा शिष्य कल्याण स्वामी हा करतील, त्याप्रमाणे कल्याण स्वामींनी आपल्या इथे रामराया स्थापन केलेला आहे। आमच्या पूर्वजांनी अयोध्येहून आणलेल्या राममूर्ती इथे स्थापन केलेल्या आहेत आणि इथले राममूर्तीचे एक वैशिष्ट्य असं आहे की वामांगी सीता म्हणजे त्यांच्या रामरायाच्या मांडीवर सीता आहे, बाजूला हनुमान आहेत, स्वतः लक्ष्मणराय आहेत, असे सर्व तुमची पंचधातूंच्या मूर्ती इथं या मंदिरात उपलब्ध आहेत आणि या वास्तूचे अनेक वैशिष्ट्ये आहेत। स्वतः समर्थांनी या ठिकाणी आमच्या पूर्वजांना समर्थांनी स्वतः दिलेली कुबडी, तसेच स्वतःच्या संरक्षणासाठी तलवार अशा वस्तूसुद्धा इथं उपलब्ध आहेत व कल्याण स्वामी यांच्या हस्तलिखित दासबोध व कल्याण स्वामींच्या पादुका या ठिकाणी स्वतः इथं उपलब्ध आहेत। भक्तांच्या दर्शनासाठी ते ठेवलेले आहेत। 9 दिवसाचा गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत 9 दिवसाचा उत्सव, गर्भोत्सव इथं साजरा होतो। 9 दिवस अध्यात्म रामायण इथे त्यावेळेसपासून चालू आहे। रामरायाचे जन्मोत्सव 400 वर्षापासून अखंडितपणे अध्यात्म रामायण व रामरायाचा जन्मोत्सव 400 वर्षापासून चालू असून ती परंपरा आणखीन पुढे चालू आहे। या आतासुद्धा 9 दिवसाचा रामायणाचे अध्यात्म रामायणाचे वाचन मनोहरदेव कानेगावकर हे इथे त्यांच्या वाणीतून आता भक्तांसाठी आज चालू आहे। आणि या वास्तूचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रभू वैद्यनाथांच्या ज्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, तेथील उरलेल्या पूर्ण साहित्यामधून या वास्तूच्या या इमारतीच्या म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार त्या काळी झालेला आहे। अशी अत्यंत पवित्र अशी वास्तू या ठिकाणी पवित्र परळीमध्ये आपल्या भक्तांसाठी असून या आमच्या रामदासी संप्रदायाचा हा एक चांगला आमच्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद आहे। आणि दुसरं आमचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या पिढीमध्ये आयुर्वेदिक सेवा 10 पिढ्यापासून चालू आहे, जी अखंडितपणे आज आमच्या वडील 9वी पिढी व माझी 10वी पिढी। आणि जसं वैद्यनाथाचं महत्त्वच वैद्य राज म्हणून आहे आणि आमचे पूर्वज राजवैद्य म्हणून या ठिकाणी परळीत पंचकृषीमध्ये रामदासी संप्रदायासोबत प्रसिद्ध होते, तसंच हे पुढे आमची परंपरा आमचे चालू आहे। आणि हे असं सर्वांसाठी रामनवमीच्या परत एकदा शुभेच्छा। जय जय रघुवीर समर्थ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।